नमस्कार मित्रांनो, आज आपण रफल बाही कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी एक फॅब्रिक घेतलं आहे. फॅब्रिकची उंची आहे 13 इंच आणि रुंदी आहे 7 इंच. रुंदी 7 इंच आहे. त्या फॅब्रिकची दुसऱ्या बाजूची रुंदी 3 इंच घ्यायची आहे. 3 इंचावर खूण करून घ्यायची आणि 7 इंच आणि 3 इंच याचे दोन्ही पॉईंट असे कर्व आकार देऊन जोडून घ्यायचे. अशा प्रकारे 3 इंच आणि 7 इंच हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. यानंतर बाही कटिंग करून घ्यायची. व्यवस्थित बाही कटिंग करून घ्यायची. बाही ओपन करून घ्यायची. अशा प्रकारे रफल बाहीचे कटिंग झाले आहे. अशा प्रकारे प्लीट्स येतात. आता आपण रफल बाही स्टिच करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम साधी बाही स्टिच करून घ्यायची. अशा प्रकारे साधी बाही स्टिच करून घ्यायची व्यवस्थितपणे. साधी बाही स्टिच झाल्यानंतर ती बाजूला काढून ठेवायची व पुढचा पार्ट रफल बाही स्टिच करण्यासाठी घ्यायचा. पुढचा भाग रफल बाहीसाठी घ्यायचा. त्यासाठी खालचे कापड डबल फोल्ड करून घ्यायचे व शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे कोणतीही लेस अवेलेबल असेल ती लेस खालच्या बाजूला लावून घ्यायची. व्यवस्थितपणे लेस खालच्या बाजूने लावून घ्यायची. अशा प्रकारे लेस व्यवस्थितपणे लावून झाली आहे. यानंतर त्याच्या आपण प्लीट्स टाकून घ्यायच्या. लेसच्या खालच्या बाजूनी प्लीट्स टाकून घ्यायच्या. शक्यतो अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या. व्यवस्थितपणे अर्ध्या इंचाच्या प्लीट्स टाकून घ्यायच्या.
दोन्ही बाजूनी व्यवस्थित प्लीट्स टाकून घ्यायच्या व बाहीची तयार करून घ्यायची. अशा प्रकारे रफल स्लीव्स तयार झाली आहे. रफल स्लीव्स जॉईन करण्यासाठी साध्या बाहीवर मार्किंग करण्यासाठी बाहीचा मध्य काढून घ्यायचा व मार्क करून घ्यायचे. बाहीच्या सेंटरपासून 2 इंच व 2 इंचापासून पुढे 3 इंच असे मार्किंग करून घ्यायचे. दोन्ही बाजूनी सेंटर पॉईंटपासून 2 इंच व 2 इंचाच्या पुढे 3 इंच असे मार्किंग करून घ्यायचे. अशा प्रकारे तीन इंचाचे मार्क केलेला पॉईंटपासून लेसचा भाग अटॅच करायला सुरुवात करायची. तिथून अशा प्रकारे स्लीव्स अटॅच करून घ्यायची. त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे कापड आहे तिथेही आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित प्लीट्स टाकून घ्यायच्या व स्टिच करून घ्यायचे. इथेही आपल्याला प्लीट्स टाकून ॲडजस्ट करून मार्किंग केलेल्या पॉईंटपर्यंत स्लीव्स जोडून घ्यायची आहे. सावकाशपणे पूर्ण स्लीव्स जोडून घ्यायची. अशा प्रकारे आपली रफल स्लीव्स तयार झाली आहे. ही बाही खूप छान दिसते. पार्टीवेअर साडीसाठी ही बाही खूप ट्रेंड चालू आहे. ब्लाऊज घातल्यानंतर ह्या बाहीची खूप सुंदर लुक आलेला आहे.